नमस्कार मित्रांनो, आता घेऊन आलो आजचा नवीन ब्लॉग म्हणजे काय, पाऊस पडला होता जोरदार आणि नदीला चालू होता जोरदार पाऊस। मग पप्पू आला माझ्याकडे, म्हणे भाऊ चला आता आपण मासे पकडायला जाऊ। मग त्यानं काय विष्णू भाऊकडे गेला, जाळं गिळं आणलं, थैली आणली आणि चाललो आम्ही रस्त्याने मग पुलावर मासे पकडायसाठी। मग काय झालं, तेव्हा मागून त्यानं आमच्या युस भाऊला आवाज द्या। युस भाऊ म्हणजे बाबा मला मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये काढू नको। म्हणलं का होतं, नाही नाही म्हणे माझे कपडे गिपडे बरोबर नाही तर मला घेऊन व्हिडिओमध्ये। पप्पू म्हणे नाही नाही घे। मग आम्ही काय, आमच्या रस्ता आहे पा, आमचा असा रस्ता आहे। मग या रस्त्याने निघलो हळूहळू हळूहळू पुलाकडे गेल्यानंतर आम्ही पाहतो तो नदीवर पोहोचलो होतो। तर मग आमच्या आधीच काय झालं, जागे का पाहिले आम्ही, युस भाऊ काय याच्यामध्ये आहे ना झालं फ्रेममध्ये। मग पाहतो तर काय आमच्या आधीच अमोल भाऊ, शरद, बालूमोरे यांना आधीच मच्छरदाणी लावून मासे पकडू लागली। मग आता काय आम्ही इकडे तिकडे पाहिजे, आम्हाला जागा सापडा ना। मग इकडून काय झाली, जागा सापडली बाबा, एक धार चालली होती पाणी, ते लगेच भावनं पकडून धरलं बाबा, जाळं धरलं। आता मासे पकडणं चालू केले आम्ही, पकडल्या बराच वेळ झाला, तिथं काय माशात लागाना झाल्या। तर 2-4 मच्छरदाण्या वर केल्या, तरी काय सगळ्या खालीच मच्छरदाण्या चालल्या होत्या। मग काय डबल परत 10-15 मिनिटं तिथे थांबलो। पप्पू म्हणलं काय पप्पू येतात नाही बाबा माशा। पप्पू म्हणे भाऊ आता काय करू, आपण पलीकडून पुलाकडे जाऊ। मग वर आलो तर आम्ही, जागा बदलली, मग धारीमध्ये पकडलो माशा। युस भाऊन वरून मच्छरदाणी धरली, मी एका साईडला, मग पप्पू, मग चाललं आमचं मासे पकडायचा झपाटा चालू। काय धारीत जोरात पाणी असल्यामुळं मच्छरदाणी काही जास्त ठिकाणं झाली, वाहून चालली होती। मग इकडून तिकडून काय झालं, एका मच्छरदाणी लागल्या बा अशा माशा, लगेच आम्ही मच्छरदाणी वर घेतली। युस भाऊ लागली मासे हातातून, काय धरता जे ना हातातून निष्ठू लागली। धर म्हणलं बाबा पळत थैलीच्या खाली जाईल, पुलावर येईन डबल, बस तर त्याने त्या थैलीत टाकली। अशा करता करता मग काय मस्तपैकी मासे गिशे पकडल्या बा आम्ही, 1/2 किलो मासे गिशे पकडल्या। मग काय पोरं म्हणे आता बस झाल्या मासे पकडणं। मग सगळे पुलाच्या वर आले, बरेच मित्रमंडळी जमली सगळ्यांना। मग आता चला म्हणे घरी जाऊ। मग काय ज्यानं त्यानं कपडे गिपडे जरा झटका जरी केल्या, मच्छरदाणी थैल्यात टाकल्या, माशाचे थैले घेतले, कोणी छत्र्या उचलल्या, चालत मग घराच्या दिशेने। मग काय बाळू भाऊ आलता, बाळू भाऊ बी निघाला आमच्या मागं हळूहळू। ते म्हणजे अरे विलू नको काढू, युस भाऊ म्हणे घ्या आमचा ग्रामपंचायत मेंबर मासे धरायला आले म्हणून दाखवा। अशा प्रकारे मग आता वापस माशा गिशा पकडल्या आणि निघलो तर घराच्या दिशेने हळूहळू। मग आज सकाळी सकाळी एवढं काम केलं बा, माशा पकडल्या, मस्तपैकी माशा गिशा घरी नेऊन हाणू। शरद ते मागं थांबले, म्हणजे थांबता मार मला येऊ दे, आम्ही मागं राहिलो तर। मग थोडंसं त्याची वाट पाहत मी थांबलो। लगेच शरद, बंडू भाऊ, सुधा, प्रेम सगळेजण आलोत। आणि मग शरदच्या हातात माशाची थैली होती, निघलोत घरी। मग काय आज करू माशाचं बेत,